येस. तर स्टार्ट करूया. बघा प्रॉब्लेम नंबर 13. प्रॉब्लेम मी वाचतोय, समजून घेऊया पहिल्यांदा. राधा अँड विकास वेर इन अ पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ 3:2 रिस्पेक्टिव्हली. दोन पार्टनर आहेत. ठीक आहे, दोन पार्टनर आहेत आणि या दोघांचा रेशो दिलाय, जो रेशो बाळांनो आहे 3:2. चलो, काही हरकत नाही. देअर बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 2019 स्टूड ॲज फॉलोज. त्या दोघांची एक बॅलन्स शीट दिली आहे त्यांच्या पार्टनरशिप फर्मची. पहिल्यांदा बॅलन्स शीटला लॅबिलिटी बघा. पहिल्यांदा लॅबिलिटी बाजूला काय दिले, तर पहिल्यांदा लॅबिलिटी बाजूला तुम्हाला दिलेला आहे कॅपिटल. ठीक आहे, पहिल्यांदा लॅबिलिटीला तुम्हाला दिलेला आहे कॅपिटल. कॅपिटल नंतर त्याच्या खाली तुम्हाला करंट अकाउंटचे बॅलन्स दिलेत. आता आठवते का बघा बाळांनो, फायनल अकाउंट मध्ये आपल्याला अशा पद्धतीने पॉईंट यायचा, एक तर कॅपिटल अकाउंट पण असायचं आणि काही प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट सुद्धा असायचं. सो या ऍडमिशनच्या या प्रॉब्लेम मध्ये वेगळं काय आहे, तर या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंटचा बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. बघूया आपण याला. खाली बघितलं तर तुम्ही एक लॅबिलिटी आहे लोन फ्रॉम बाळू आणि त्यानंतर एक लॅबिलिटी आहे क्रेडिटर्स. बेसिकली दोन लॅबिलिटीज आहेत, लोन आणि क्रेडिटर्स. असेटला काय आहेत, प्रिमायसेस, फर्निचर अँड फिक्स्चर, स्टॉक, डेटर्स आणि बँक बॅलन्स. तर एक नॉर्मल बॅलन्स शीट दिले. फक्त या बॅलन्स शीट मध्ये आता तुम्हाला वेगळं काय आज आहे यामध्ये, तर इथं करंट अकाउंटचा बॅलन्स बाळांनो तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, सो करंट अकाउंटचा बॅलन्स हीच आजची या प्रॉब्लेमची स्पेशल गोष्ट आहे. चलो, काही हरकत नाही. ऑन 1 एप्रिल 2019 ऍडजस्टमेंट बघा. ऑन 1 एप्रिल 2019 ओम वॉज ऍडमिटेड टू द फर्म ऑन दी फॉलोइंग टर्म्स. आता या लोकांनी काय केलं की ओम नावाच्या पार्टनरला व्यवसायामध्ये प्रवेश दिला खालील अटींच्या आधारावर. नंबर 1, प्रिमायसेस इज टू बी व्हॅल्यूड 3,40,000, फर्निचर फिक्स्चर्स ॲट 20,800, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 2,000 वॉज टू बी मेड अँड स्टॉक शुड बी रिव्हॅल्यूड ॲट 58,000. तर बाळांनो बघा कुणाकुणाला ऍडजस्टमेंट आहे. प्रिमायसेस, फर्निचर, डेटर्स आणि स्टॉक. प्रिमायसेस, फर्निचर, स्टॉक आणि डेटर्स. तर ह्या चारही ज्या ऍसेट्स आहेत याला सगळ्यांना ऍडजस्टमेंट आहे. नंबर 2, ओम शुड ब्रिंग 80,000 ॲज अ कॅपिटल. ओम जो आहे तो व्यवसायात येत असताना 80,000 रुपये कॅपिटल आणेल. ही रेग्युलर ऍडजस्टमेंट आहे. अँड 20,000 फॉर ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. इट वॉज टू बी रिटेन इन द बिझनेस अँड ही शुड गिव्हन 1/4 शेअर इन द फ्युचर प्रॉफिट. न्यू पार्टनर जो आहे तो व्यवसायात येताना 20,000 रुपये गुडविलचे आणेल आणि ते गुडविलचे पैसे व्यवसायात राहतील. याचा अर्थ काय की पार्टनर्स त्याला काय विथड्रॉ करणार नाहीत आणि त्याच्या बदल्यात त्याला 1/4 म्हणजे 1/4 एवढा प्रॉफिटमध्ये हिस्सा दिला जाईल. ठीक आहे, काय हरकत नाही. तर ही रेग्युलर ऍडजस्टमेंट आहे गुडविलची आणि कॅशची, गुडविलची आणि कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनची, जी तुम्ही रेग्युलरली सॉल्व्ह करत आलेला आहे तीच तुम्हाला इथं करायची आहे. थर्ड ऍडजस्टमेंट, द लोन फ्रॉम बाळू वॉज रिपेड थ्रू NEFT. हे जे लोन आहे, हे जे लोन आहे, हे जे कर्ज आहे, हे आपण रिपे केलं, परत देऊन टाकलं थ्रू NEFT. म्हणजे कसं, NEFT म्हणजे इंटरनेट बँकिंगच्या द्वारे ह्याला आपण काय केलेलं आहे, आपलं कर्ज जे आहे ते आपण पे ऑफ केलेलं आहे, परतफेड त्याची केलेली आहे. NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, जे आपण काय म्हणतो त्याला, ऑनलाईन बँकिंगचा वापर करून त्या पद्धतीने ते पे केलेलं आहे. ठीक आहे, सो बेसिक प्रॉब्लेम आहे एकदम बाळांनो. काही यामध्ये फॅन्सी वगैरे जास्त असं काही नाहीये. एकच फक्त पॉइंट आहे करंट अकाउंटचा. सो ऑलमोस्ट सगळे आता जॉईन झालेत पुन्हा आणि लोक आपले. सो सगळे स्टार्ट करायचं का, मला एकदा सगळ्यांनी एकदा सांगा. इफ एव्हरीवन इज रेडी देन आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, जस्ट मी प्रॉब्लेम वाचलाय आता. येस अनुजा, सगळे रेडी आहात का आखून वगैरे? स्टार्ट करूया का, बोला पटकन. सृष्टी, श्रुती, वैष्णवी, प्रतीक, अथर्व, यस, पौर्णिमा, शैलजा, गायत्री, आदित्य, यस मित्रांनो. ठीक आहे, तर ऑलमोस्ट सगळे हो म्हणतात, काही हरकत नाही. व्हेरी गुड. सो बघा बाळांनो, पहिली गोष्ट पहिल्यांदा तुम्हाला सांगतो महत्वाची. ज्या प्रॉब्लेम मध्ये काय व्यवस्थित लक्षात घ्या, ज्या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट असं दोन्ही पण दिलेलं असेल, पहिल्यापासून ऐका, जर प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट दोन्ही पॉइंट दिले असतील, तर आतापर्यंत हे जे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढत आलेलो आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आपण बनवतो, या कॅपिटल अकाउंटला आपल्याला करायचं आहे पार्टनर्स करंट अकाउंट. ठीक आहे, हे जे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट होतं ते या टॉपिकमध्ये, सॉरी, या प्रॉब्लेमसाठी ते काय असेल, पार्टनर्स करंट अकाउंट. ओके, पार्टनर्स करंट अकाउंट. आपल्या रेग्युलर 6 स्टेप्स, त्यानुसार आपण प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे, त्याच्यात काहीही बदल नाहीये.
पार्टनरची नावं काय आहेत? राधा, विकास आणि ओम. ओके, मी नावं इथं देतो त्यांना. राधा, विकास आणि ओम. ओमचं स्पेलिंग तेच आहे ना? OM. येस, गुड. राधा, विकास आणि ओम. ठीक आहे. सो रेग्युलर 6 स्टेप्स कधी विसरायच्या नाहीत बाळांनो. चलो, नंबर 1 कॅपिटल. कॅपिटल आता काय करतो आपण इथं बाळांनो? कॅपिटल पण आले, करंट अकाउंट पण आले. जर कॅपिटल आणि करंट अकाउंट दोन्ही आलं तर आपण फायनल अकाउंट मध्ये काय करतो आठवते तुम्हाला? की जर दोन्ही आलं तर कॅपिटल आहे तसं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहित होतो फायनल अकाउंट मध्ये सुद्धा. तर यामध्ये सुद्धा सेम ऍडमिशन मध्ये, प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट दोन्ही आलं तर कॅपिटल डायरेक्टली बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं आहे. इथं लिहून घ्या कॅपिटल. इथं लिहून घ्या बाळांनो कॅपिटल. बघा, दोघ जण आहेत, राधा आणि विकास. यस, किती दिले बघा? 2 लाख आणि 1,20,000. यस, 2 अधिक 1 3,20,000 आहे तसे डायरेक्टली आउटरला. आपण कॅपिटल बॅलन्स शीटला का लिहिलं? आपण कॅपिटल बॅलन्स शीटला का लिहिलं? तर या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे म्हणून. ठीक आहे, जर करंट अकाउंटचा बॅलन्स असेल तर डायरेक्टली कॅपिटल इकडं लॅबिलिटीला लिहून घ्यायचा आहे. मग तो फायनल अकाउंटचा टॉपिक असू दे, ऍडमिशन असू दे, डिझोल्युशन असू दे, रिटायरमेंट असू दे, डेथ असू दे, या सगळ्या टॉपिकसाठी हा सेम रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. सेकंड, करंट अकाउंटचा बॅलन्स दिलाय तो कुठं लिहायचा? तर करंट अकाउंटचा बॅलन्स इकडे करंट अकाउंटला लिहायचा. इथं म्हणा बाय बॅलन्स बीडी. बाय बॅलन्स बीडी किती बॅलन्स आहे? तर इथं दिलेला प्रॉब्लेम मध्ये आहे 2,400 आणि 2,800. ठीक आहे, 2,400 आणि 2,800. ओके, चलो स्टेप नंबर 1 कंप्लीट झाली. स्टेप नंबर 1 मध्ये 2 गोष्टी केल्या. एक तर कॅपिटल पण रेकॉर्ड केलं आणि आपण तिकडं करंट अकाउंटचा बॅलन्स सुद्धा तिकडे रेकॉर्ड केला. चलो, स्टेप नंबर 2, दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कुठे जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह सरप्लस, पीएल अकाउंट असं दिसते का? तर यापैकी कोणताही पॉईंट इथं दिसत नाहीये, सोडून द्या. स्टेप नंबर 3, बँक बॅलन्स, कॅश बॅलन्स दिलाय का? तर यस, इथं बँक बॅलन्स दिलाय 2,200. तर तो आपण लिहितो बाळांनो बँक अकाउंटच्या डेबिटला. हे बँक अकाउंट आहे, बँक अकाउंटच्या डेबिटला याला म्हणा टू बॅलन्स बीडी 2,200. येस, तर हा झाला बँकचा बॅलन्स 2,200. चलो, स्टेप नंबर 4, असेट्स आणि लॅबिलिटीज रेकॉर्ड करा. ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते इनरला लिहा, ज्याला ऍडजस्टमेंट नाही ते आउटरला लिहा. सगळ्या ऍडजस्टमेंट, सगळ्या असेट्सना ऍडजस्टमेंट आहेत, सगळंच इनरला लिहा. प्रीमायसेस बघा किती आहेत? 280. 1 बाय 1 मी लिहितोय, माझ्यासोबत लिहा. प्रीमायसेस इनरला 2,80,000. चलो, देन नेक्स्ट काय? फर्निचर अँड फिक्स्चर्स 22,800. येस, फर्निचर आणि फिक्स्चर झाले. नेक्स्ट वन आहे स्टॉक 54,000. येस, नेक्स्ट वन आहे डेटस 18,200. येस, ओके. सो आपण सगळ्या असेट्स लिहिल्या. लॅबिलिटीला, लॅबिलिटीला काय? पहिलं लोन आहे 40,000, ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला मी लिहितो. लोन इनरला 40,000. क्रेडिटर्स 12,000. आउटरला लिहितो 12,000. सो मित्रांनो, आतापर्यंत आपण प्रॉब्लेम मध्ये फक्त बॅलन्स शीट जी दिली होती त्याचं पोस्टिंग करून घेतलं, ज्यामध्ये कॅपिटल केलं पोस्ट, परत करंट अकाउंटचा बॅलन्स पोस्ट केला, जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह सरप्लस या पद्धतीचा कोणता पॉईंट नव्हता त्याला स्किप केलं, बँक अकाउंटचा बॅलन्स लिहिला, असेट लॅबिलिटीज लिहिल्या. इथंपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का? बोला एकदा. सिंपल प्रॉब्लेम आहे, जे काही नवीन आहे ते तुम्हाला मी त्या वेळेला सांगतोच आहे. इथंपर्यंत समजलंय का सांगा, सो दॅट पुढे जाऊया. येस, बोला.
अथर्व, प्रतीक, सृष्टी, अनुजा, श्रुती, अथर्व, जाधव, पौर्णिमा, अनु. ओके, बाकीच्यांना समजले बाळांनो? रेग्युलर प्रॉब्लेम आहे, काही घाबरू नका, सिंपल आहे, व्यवस्थित समजून घ्या पॉइंट आणि पॉइंट त्याचा. तर ठीक आहे, काय हरकत नाही. देन पुढे जाऊया आपण ऍडजस्टमेंट पार्टकडे. ऍडजस्टमेंट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट तुमची फेवरेट आहे, यस सानिका. ऍप्रिसिएशन वगैरे, डिप्रिसिएशन वगैरे. बघा काय आहे पहिली. प्रिमायसेस वेअर टू बी व्हॅल्यूड ऍट 3,40,000. प्रिमायसेसचं जे व्हॅल्युएशन आहे ते 3,40,000 करा असं यांनी सांगितलंय. सो मी काय करणार, प्रिमायसेसच्या आउटरला मी लिहिणार 3,40,000. ओके, येस. सो व्हॉट इज दिस, हे काय आहे? 280 चे 340 काय करावं लागेल? 280 चे, अथर्व बरोबर आहे, सानिका बरोबर आहे. 280 चे 340 करायला सृष्टी बरोबर आहे. ऍप्रिसिएशन करावं लागेल, यस आदित्य. सो याला म्हणा ऍड ऍप्रिसिएशन, यस शैलजा, सानिका बरोबर आहे बाळांनो. ऍड ऍप्रिसिएशन. सो 28 आणि 6 34, श्रुती बरोबर आहे बाळा. 60,000 रुपये येईल ऍप्रिसिएशन, यस. ओके, सो इनरला लिहा 60,000, आउटरला जातील 340. ओके, कधी पण विसरू नका, या ऍडजस्टमेंट 100% येतात आणि आपल्याला इथं पूर्णच्या पूर्ण मार्क मिळवायचे आहेत. येस, ऍप्रिसिएशन. ऍप्रिसिएशन हा फायदा असतो म्हणून तो आपण लिहितो. ऍप्रिसिएशन हा फायदा असतो. फायदा इन्कम काय असेल तर त्याला आपण रेकॉर्ड कुठं करतो? पीएल ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला. तर इथं लिहा बाय प्रिमायसेस अकाउंट. अमाऊंट आहे ऍप्रिसिएशनची 60,000. आणि तुम्हाला हे व्यवस्थित समजले मित्रांनो? काही यामध्ये आता फार असा मोठा काही कुठली मेजर डाऊट आहे, पूर्णच्या पूर्ण समजत नाही असं काही नाहीये. बेसिक सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या आहेत आणि नो डाऊट इथनं पुढच्या टॉपिक मध्ये सुद्धा तुम्हाला याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. माझ्या सांगण्याच्या अगोदर तुम्ही बऱ्याच गोष्टी कराल. चलो देन पुढे बघूया. फर्निचर फिक्सचरची व्हॅल्यू करा म्हणतात ते 20,800. ओके, आपण इकडे आउटरला लिहून टाकू 20,800. आता बोला काय करूया? इनरला आहेत 22,800, आउटरला आहेत 20,800. श्रुती, सानिका बरोबर आहे बाळांनो तुमचं? यस. अनु, अथर्व, सृष्टी, सानिका, यस, ऑल ऑफ यू, व्हेरी गुड. सो यस आदित्य, डिप्रिसिएशन करावं लागेल. सो याला म्हणायचं आहे आपल्याला लेस डिप्रिसिएशन. किती होईल रे? यस अनुजा, हे किती होईल? तर 22 मधनं 20 गेले तर हे 2,000 रुपये होईल, बरोबर? यस, तर हे डिप्रिसिएशन श्रुती बरोबर आहे, 2,000 रुपये असेल. गुड. चलो, तर हे डिप्रिसिएशन झालं 2,000. आउटरला अमाऊंट ऑलरेडी लिहिलेली आहे. डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आपण पीएल ऍडजस्टमेंटच्या डेबिटला करतो. तर पीएल ऍडजस्टमेंटच्या डेबिटला फर्निचर अँड फिक्स्चर्स डिप्रिसिएशन आहे 2,000. यस, तर डिप्रिसिएशन आपण इकडे केलेलं आहे पीएल ऍडजस्टमेंटच्या डेबिटला 2,000 रुपये. गुड. चलो देन नेक्स्ट पुढे काय बघूया अजून याच्या पुढे आपल्याकडं. अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 2,000 वॉज टू बी मेड. अ प्रोव्हिजन ऑफ बॅड डेट्स म्हणजे काय? आरडीडी 2,000चा क्रिएट करा प्रोव्हिजन सांगितलंय. आरडीडी हे प्रोव्हिजन वगैरे डेटर्स वर करतो आपण. तर डेटर्सच्या खाली लेस आरडीडी त्यांनी सांगितलंय 2,018 मधनं 2 गेले राहतात 16,200. यस, 18तनं 2 गेले राहतात 16,200. ते आपण इकडे आउटरला लिहिलेत. पॉइंट नंबर 1. दुसरा इफेक्ट, यस श्रुती बरोबर आहे, दुसरा इफेक्ट सॉरी आरडीडी हा खर्च आहे आणि खर्च आपण रेकॉर्ड करतो पीएल ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. 2 आरडीडी 2,000 रुपये. 2 आरडीडी 2,000 रुपये. चलो, तर आपण हे आरडीडीचं सुद्धा काम इथं पूर्ण केलेलं आहे. बघा रेग्युलर ऍडजस्टमेंट कशा पद्धतीनं रिपीट होत असतात प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. देन लास्ट वन, पहिल्यातलं, स्टॉक शुड बी रिव्हॅल्यूड ऍट 58,000. स्टॉकचं व्हॅल्युएशन 58,000 करा. तर मी पहिला आउटरला इकडे लिहिणार 58. ओके, सो 54 इनरला आहेत, 58 आउटरला आहेत. काय करू मला सांगा? 54 इनरला आहेत, 58 आउटरला आहेत. सानिका, सृष्टी, अनु, आदित्य, व्हेरी गुड. सानिका, यस, ऑल ऑफ यू बरोबर आहे बाळांनो तुमचं. गायत्री, अनुजा, साक्षी, ऍप्रिसिएशन करावं लागेल. तर याला म्हणा ऍड ऍप्रिसिएशन.
54 आणि 458. यस, श्रुती बरोबर आहे बाळा. चलो, तर काय हरकत नाही. हे झालं ऍप्रिसिएशन 4,000चं. हे झालं ऍप्रिसिएशन तुमचं 4,000चं. आता ऍप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट, ऍप्रिसिएशन स्टॉकचा ऍप्रिसिएशन फायदा आहे. मग इथं पीएल ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक अकाउंट 4,000. येस, सो ऍप्रिसिएशनचं काम तुमचं झालं, हे का ऍडजस्टमेंटचं काम तुमचं झालेलं आहे. या पहिल्या ऍडजस्टमेंटमध्ये आपण बेसिकली कुठल्या ऍडजस्टमेंट बघितल्या तर 3 बघितला. एक ऍप्रिसिएशन वाली, दुसरी बघितली डिप्रिसिएशन वाली आणि तिसरी बघितली आरडीडी वाली. तीनही ऍडजस्टमेंट 100% येणार म्हणजे येणार. कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही उघडून बघा. आणि या स्वरूपाचा जो करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे ना, तो मागच्या वर्षी आलता. असं काहीतरी झालं एकदा, रिसेंटली विचारला गेला होता करंट अकाउंटचा प्रॉब्लेम. सो चलो, 2 नंबरची ऍडजस्टमेंट बघूया. त्यातला पहिला पार्ट, ओम शुड ब्रिंग 80,000 ऍज अ कॅपिटल. ओम जो आहे तो 80,000 रुपये त्याच्या कॅपिटलचे आणेल, कॉन्ट्रीब्युशनचे. तर ही सेम ऍडजस्टमेंट करायची जशी रोज करतोय. तो पैसे आणतो, म्हणजे इथं पहिला पार्टनर्स हे करंट अकाउंट आहे, याच्या क्रेडिटला म्हणा बाय बँक अकाउंट. लिहा माझ्यासोबत, बाय बँक अकाउंट. तो पैसे आणतोय त्याच्या कॉलम मध्ये लिहा 80,000. ठीक आहे, तो पैसे आणतोय त्याच्या कॉलम मध्ये लिहा 80,000 रुपये. पॉईंट नंबर 1 हा झाला या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट. येस, पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट मित्रांनो याचा होतो बँक अकाउंटच्या डेबिटला लीजरचा आपला जो रूल आहे त्याच्यानुसार ओम्स कॅपिटल अकाउंट किती रुपये आणणार आहे तो, तर तो आणणार आहे 80,000. चलो ठीक आहे, तर तो आणतो 80,000. तर ही पहिली ऍडजस्टमेंट आपली इकडे झालेली आहे, जी रेग्युलर वाली आहे. ओके, ठीक आहे. चलो द नेक्स्ट, यातला पुढचा पार्ट, अँड 20,000 ऍज अ शेअर ऑफ गुडविल विच वॉज रिटेन्ड इन द बिझनेस. ओके, आणि तो 20,000 रुपये आणतोय गुडविल साठी. आता बघा, गुडविलचे पैसे आपण 2 पार्टनर्स मध्ये, ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, आणि यात काही न्यू रेशो वगैरे भानगड नाहीये. सिंपल आपल्याला या 3:2 या रेशोमध्ये 20,000ला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. तर मला सांगा 20,000चे 2 भाग करा 3:2 मध्ये. याचा इफेक्ट तिकडे येणार आहे पार्टनर्स करंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. ओके, करा रे, 20,000ला 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 3 आणि 2 5. ओके, सो 5 के 5, 5 चोक 20, 4 त्रिकोण 12. 12 आणि 8 येते का बघा. येस, श्रुती 12,000 म्हणते. ओके, 8,000 दुसरं पण उत्तर बरोबर आहे. येस, सानिका उत्तर बरोबर आहेत. सो पहिल्याला येतात 12,000, दुसऱ्या पार्टनरच्या वाट्याला येतात 8,000. येस, ठीक आहे. तर हे झाले गुडविलचं बेसिक आपण केलं. गुडविलचे टोटल 20,000 तो आणतोय, त्याला 3:2 मध्ये ओल्ड रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. इथं काही न्यू रेशो वगैरे भानगड नाहीये, त्यामुळे सॅक्रिफाईसचा वगैरे प्रश्न येत नाही. तर याला 12-8 मध्ये आपण 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं आणि 12,000 आणि 8,000 असा आन्सर आला. पॉईंट नंबर 1. इफेक्ट दुसरा, बँक अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. टोटल गुडविल लिहा 20,000. ओके, टोटल गुडविल आहे 20,000. चलो ठीक आहे. ओके, सो लास्ट ऍडजस्टमेंट बघूया. द लोन फ्रॉम बाळू वॉज रिपेड थ्रू एन EFT. लोन जे आहे, ठीक आहे, आपलं जे कर्ज आहे ते आपण NEFTच्या द्वारे पे केलं, म्हणजे त्याला आपण पे ऑफ केलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, कर्ज पे तुम्ही केलंय, कर्ज जे आहे तुमचं ते तुम्ही पे केलंय, 20,000चं कर्ज पे केलंय. तर हे जे कर्ज पे केलं ते कसं NEFTच्या द्वारे पे केलं, म्हणजे बँकेच्या थ्रू केलं. म्हणून याचा इफेक्ट बाळांनो पहिला येतो बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय लोन अकाउंट. बाय लोन अकाउंट अमाऊंट आहे 20,000. अमाऊंट आहे 20,000. याला पाहिजे तर नॅरेशन पण लिहूया, लोन इज पेड. ओके, लोन इज पेड. हा झाला याचा पहिला इफेक्ट. हा याचा पहिला इफेक्ट घ्या. दुसरा इफेक्ट, आता लोन इथं लॅबिलिटीला आपण लिहिलंय, सॉरी हे 40,000 आहे का, लोन फ्रॉम, येस 40. ओके, सॉरी, इथं 40,000 अमाऊंट पाहिजे मला मित्रांनो.
हा 40,000 रुपये पहिला इफेक्ट बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय लोन अकाउंट. लोन इज पेड आपण त्याला नॅरेशन पण लिहिलं. दुसरा इफेक्ट, हे जे लोन होतं ते आपण पे केलेलं आहे, मग इथं लिहा लेस पेड. बघा कर्ज होतं 40,000चं ज्याला आपण पे केलंय. सो आता बाहेर कर्ज काय राहणार नाही, 0 अमाऊंट येईल. ओके, सो या पद्धतीनं बाळांनो प्रॉब्लेम जो आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे. इथं कुणाला कुठली ऍडजस्टमेंट समजली नाही, कुठला डाऊट आहे असं काय असेल तर मला विचारा, सो दॅट आपण त्याला मी पुन्हा एकदा एक्सप्लेन तिथं करतो. ठीक आहे, समजलेली आहे का प्रॉब्लेम सगळा? इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का एकदा मला सांगा. यस प्रतीक आणि अथर्व, श्रुती, यस सगळ्यांनी एकदा सांगा कळालेलं आहे का. सानिका, अनु, दुसरी सानिका, श्वेता, अनुजा, साक्षी, शैलजा, पौर्णिमा, गायत्री. सिंपल होतं प्रॉब्लेम बाळांनो, काही असं फॅन्सी वगैरे फार नव्हतं यामध्ये. सृष्टी, अथर्व जाधव, वैष्णवी, यस थँक्यू ऑल ऑफ यू, व्हेरी गुड. चलो काय हरकत नाही. रेग्युलर जसं क्लोजिंग तुम्ही करता, यस श्रेयस, जसं रेग्युलर क्लोजिंग आजपर्यंत तुम्ही करत आलाय तसंच क्लोजिंग तुम्हाला इथं करायचं आहे. जस्ट क्लोज करा. बघा कोणत्या बाजू मोठा, कुठली बाजू मोठी येते. इकडं क्रेडिट मोठी येईल, 60 आणि 4 किती होतात, 64,000. तेच परत इकडं लिहा 64. 64 मधनं 4 गेले तर प्रॉफिट इथं राहतो 60,000चा. ओके, प्रॉफिट इथं राहतो 60,000चा. उत्तर बरोबर आहेत श्रुती, प्रतीक, सानिका, यस. ओके, 60,000चा हा तुमचा प्रॉफिट राहतो. यस बरोबर आहे तिकडे पण पुस्तकानुसार सुद्धा. आणि याला तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे कुठल्या अकाउंटला, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. दोघांमध्ये ओल्ड पार्टनर्स मध्ये किती आहे, राधाला आणि विकासला. ठीक आहे, 60,000 3-2 मध्ये. तर बघा 60,000ला मी पहिल्याच करतो, गुणिले 3 भागिले 3 आणि 2 5, 5 के 5, 5 12 60, 12 पंचे 60. तर हे 12,000, 12 त्रिक 36, 36 आणि 4 40, 20 60 एवढे येतात का बघा रे. ओके, श्रुती उत्तर बरोबर आहेत, व्हेरी गुड. चलो व्हेरी गुड. सानिका बरोबर आहे. तर हे झालं उत्तर तुमचं. पार्टनर्स सॉरी, हे पीएल ऍडजस्टमेंट अकाउंटला टोटल प्रॉफिट आला आपला 60,000. त्याला आपण 3-2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं बाळांनो, आणि हे इकडे डेबिटला नेलंय. चलो याची दुसरी एंट्री करूया. पहिली डेबिटला आहे म्हणजे दुसरी डेबिट क्रेडिटला येणार. तर इकडे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय पी अँड एल ऍडजस्टमेंट अकाउंट यामध्ये 36,000 आहे आणि 24,000 आहे. चलो 36 आणि 24. ठीक आहे, आता आपल्याला हे अकाउंट क्लोज करायचं आहे. इथं पण क्लोज करायला एकदम भारी काम आहे, कारण डेबिटला काही राहिलंच नाहीये. ठीक आहे, करा बघा एकेकाचं. 36 अधिक 12, 36 आणि 10 46 आणि 2 48, 48 आणि 2 50. तर पहिल्याच येतील 50 400. तेच मी इथं लिहितो 50,400. वर पण तेच लिहितो 50 400. ओके, यस 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 उत्तर बरोबर आहेत. भरपूर लोक आहेत. श्रुती आहे, सृष्टी, अनु, सानिका, यस यस ऑल सगळ्यांचं बरोबर आहे बाळांनो. गुड, व्हेरी गुड. दुसरा किती येतोय, 24 आणि 8, 24 आणि 7 30 आणि 2 32 आणि 34 800, 34 800, 34 800. आणि इकडे 80,000. आपण इकडे लिहूया 80,000. हे इथं लिहा 80,000. याला म्हणा टू बॅलन्स सीडी, दॅट इज कॅरीड डाऊन. यस आदित्य बरोबर आहे. यस चलो काही हरकत नाही, काही हरकत नाही. सो आता बघा मी तुम्हाला सांगितलं इकडं लॅबिलिटीला सॉरी इकडं करंट अकाउंट कॅपिटल अकाउंटला डेबिटला बॅलन्स राहिला तर त्याला आपण कुठं ट्रान्सफर करतो, मराठीत पण लिहून घेतले आपण. तो आपण मित्रांनो ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर लॅबिलिटीला ट्रान्सफर करा राधा, विकास अँड देन हा ओम. ओके, 50 400, 38 होतं ना दुसरा.
34,800. Then it would be 80. 8 आणि 4 1202 चला 1 इथं होतील 5. 8 आणि 3 11. 11 आणि 4 15 आणि 1 16. 1,65,200. येस अनु श्रुती बरोबर आहे बाळांनो. क्लोज करा, टॅली करायला फायनल आन्सर काय ते बघायचं. 3 लाख, 4 लाख, 4,20, 4,80, 4,85, 85, 95, 97. 4,97,200 किती येतात बघा. यस सानिका उत्तर बरोबर आहे. 4,97,200 येतात काय बघा. मी रफली गेले बघा तुमचं काय ते. बघा किती वेळ लागला आपल्याला प्रॉब्लेमला. बट तुमचं रेडी असलं पाहिजे तुम्ही हे करण्यासाठी, प्रॉब्लेमचं होण्यासाठी. कॅश अकाउंट टॅली करायचं राहिलं आपला. येस 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 कॅश अकाउंट क्लोज केलेलं नाहीये. अथर्व प्रतीक बरोबर आहे. श्रेयस गुड, व्हेरी गुड मित्रा. करूया क्लोज करूया, काय हरकत नाही. एकटं विचार राहिले हे कॅश अकाउंट. डेबिट मोठी इल्याची किती येते. 80 आणि 20 1 लाख 2,200. 1 लाख 2,200. 1 लाख 2,200 यातनं 40 गेले म्हणजे 62,200 येतात का. येस अथर्व 62,200 येतात. याला म्हणा बाय बॅलन्स सीडी. ओके दिस इज युअर क्लोजिंग बॅलन्स. चलो काही हरकत नाही. याला आपण ट्रान्सफर करतो कुठं. बॅलन्स शीटच्या असेट साइडला. ठीक आहे. तर इकडे ट्रान्सफर केला 62,200. युअर बँक बॅलन्स अँड देन 4,97,200 रुपयानं हा प्रॉब्लेम टॅली होतो का बघा. काही लोक घाबरले का एकदम टॅली नाही झाला, असेटची टोटल नाही आली म्हणून. होता बँक अकाउंट होता असं बाळांनो. ठीक आहे. असं कुठं चुकलं असं वाटतं का. होता है ऐसा कभी कभी. यस सगळे लोक म्हणत आहेत की इथं 4,97,200 येते. मग त्यामध्ये सृष्टी आहे, सानिका आहे, गायत्री आहे. ओके यस गुड काही हरकत नाही. झालेलं आहे का सगळ्यांचं. कुणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तर घेऊ शकता. प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. काही नव्हतं बाळांनो विशेष प्रॉब्लेम मध्ये, बेसिकच प्रॉब्लेम आहे हा. यस अथर्व श्वेता काही हरकत नाही. ओके येस अनुजा थँक्यू.